प्रेक्षकांनो, आजचा भाग असला जबरदस्त आहे ना. यश कावेरीने जबरदस्त प्लॅन आखून यशने ठरल्या प्लॅनप्रमाणे चिकूला गायब केलं. आणि मग काय, घरात सगळ्यात मोठा कांगावा झाला की चिकू हा बहुतेक वॉशिंग मशीनमध्ये गेला. आणि त्यामुळे घरात त्याच गोष्टीचा इतका मोठा तमाशा होतो की अमृता डायरेक्ट मानच्या कचाट्यातच अडकते. आणि तेव्हाच चिकूला समोर घेऊन येताच कावेरीची ही सगळी खेळे कळता क्षणी मा अर्थात कावेरीवरती चिडल्या. पण दुसऱ्याच सेकंदाला कावेरीने त्यांनाच खडा सवाल केला आणि मानची बोलतीच बंद केले. त्यानंतर उदयची सुद्धा कावेरीने चांगलीच कान उघडणे केले. आता हे चॅलेंज जिंकून चिकूला त्यांनी मिळवलंय का? त्यात हे सगळी खेळी चिकूला गायब करून अमृताचे खरे रंग दाखवण्याची जी खेळी आहे कावेरीची, ती मानना पटली आहे का? की पुन्हा एकदा कावेरीच्या बाबतीत त्यांनी मातीच खाल्ले? बघूयात तेही आजच्या भागामध्ये. त्यासाठी भाग शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटतं ते कमेंट करून जरूर कळवा. अमृता चिकूला खूपच वैतागलेली असते. काही केल्या तो रडायचा थांबतच नसतो. ती त्याच्यापुढे खूप सारी खेळणीसुद्धा टाकते. खेळणी हातात धरून ती त्याला खेळवतही असते. पण तरीसुद्धा चिकू काही शांत होण्याचं नावच घेत नसतो. अमृताच्या डोक्याला नुसता ताप होऊन बसतं. तिच्या मनातला असता नसता सगळा राग आता उफाळून येतो आणि त्या छोट्याशा लेकरावरती ती खूपच ओरडते. मला आधी जर माहिती असतं ना की तू ब्याद माझ्या गळ्यात पडणार आहेस, तर तुझ्या बापाशी कधी लग्नच केलं नसतं मी. इतक्यातच काकूच येते. काकू अमृताला सांगते की अगं, तू चिकूचे कपडे वॉशिंग मशीनला लावून ठेवलेत, पण कधी मशीन चालू कधी करणार आहेस? मला सुद्धा माझे कपडे धुवायचे आहेत का? अमृता सांगते की हो, चिकूचे अजून काही कपडे आहेत ते आणि ते एकत्रच धुवून घेते ना. आता अमृता कपाटातून कपडे काढतच असते. रडणाऱ्या चिकूला काकू खेळवायला लागते, पण चिकू आणखीनच रडायला लागतो. तेव्हा काकू विचार करते, मला बघता क्षणी कसा रडतो हा. ती पटकन तेथून पळ काढते, पण पुन्हा अमृताच्या डोक्याला तापच होऊन बसतो. वैतागते. आत्ता कुठे शांत झाला होता तो, येऊन उगाचच रडून गेले. आता याला पुन्हा कडेवर घेऊन बाहेर मला जावं लागेल. अमृता वैतागतच चिकूचे कपडे आणि चिकूलाही घेऊन वॉशिंग मशीनकडे जाते. जेव्हा ते कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकत असते ना, तेव्हाच अमृताचं लक्ष ज्या क्षणी जातं तर चिकू हा सगळे कपडे आपल्या अंगावरती घेऊन बसलेला असतो. पुन्हा तिची चिडचिड होते. अर्थातच काय, यश म्हणाला तसंच अमृताचे सगळे पेशन्स हळूहळू संपत चाललेले असतात. चिकूवरती रागावते की चिकू, तुला कळत नाही का रे? का उगाचच मला त्रास देतोयस तू? ती सगळे कपडे बाजूला घेते. इतक्यातच काकू तिथे येते. काकू आता अमृतावरती रागावते की अमृता, अगं काय हा तुझा पसारा? मी सांगितलं होतं की नाही, लवकर आटोप. अगं आत्ताच संदीप आलाय आणि 2 तासानंतर त्याला पुन्हा कामावरती जायचं आहे. त्याने मला सांगितले की त्याला लवकरात लवकर त्याचे कपडे हवेत. आता मी कधी धुवायचे ते कपडे, कधी सुकणार, आणि ते मी संदीपला कधी नेऊन द्यायचे? अमृता वैतागतच सांगते की हो हो काकू, झालंय. चिकूला ती काकूकडे सोपवण्याचा प्रयत्न करते, पण काकू मात्र अंगालाही लावून घेत नाही. ती अमृताला स्पष्ट सांगते की नाही ग अमृता, हा ना माझं तोंड बघूनच रडतो. मला नाही जमणार. आणि हो, मला संदीपसाठी काहीतरी खायला बनवायचं आहे. असं बहाणं करून ती तेथून पळ काढते. अमृता आता तिला शिव्या घालते. यामिनी बरोबर गॉसिप करण्याऐवजी काय दुसरं काम असतं या बाईला? थोडा वेळ सांभाळला असतं, काय फरक पडला असता का? बिचारी अमृता शेवटी काय करणार, आली या भोगासी, असावे सादर. ती चिकूला बाजूला ठेवते. चिकूला ओरडते की चिकू, इथे गप्प बसायचा, मला अजिबात त्रास द्यायचा नाही आणि रडायचं तर बिलकुल नाही. ती जेव्हा वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकत असते तंतन तर तिची चालूच असते. तोंडातून शिव्या चालू असतात, पुटपुटत राहते. इतक्यातच कावेरी येते. कावेरी मनातच विचार करते की चिकू, तुझी आई इथे असताना तुला काहीही होऊ देणार नाही. आणि तेव्हाच कावेरीने चिकूला मिळवण्यासाठी एक जाळं टाकलेलं असतं. एक असं जाळं की ज्यामध्ये मानना सुद्धा नाईलाज असतो का असेना, पण चिकूला कावेरीच्या हातीच सोपवावं लागेल. आता बाहेर 2 माणसं येतात, म्हणजेच महिला आणि बालकल्याण विभागातून ते अधिकारी आलेले असतात. त्यांना कावेरीनेच बोलावलेलं असतं.
आता ते खरेच अधिकारी आहेत की फक्त कावेरीचा हा एक डाव आहे चिकूला मिळवण्यासाठीचा, तो तरी अजून उघड केलेला नाही आहे. घरातले सर्वच जण तिथे उपस्थित राहतात तेव्हा माना ते स्वतःची ओळख सांगतात की आम्ही महिला व बालकल्याण विभागातून आलो आहोत. आमच्याकडे अशी तक्रार आली आहे की तुमच्या घरात एक छोटंसं मूल आहे आणि त्याचं संगोपन नीट होत नाही आहे. म्हणजे त्याची आई असल्यासारखी जी बाई आहे तिच्याकडून तुम्ही मूल काढून दुसरीच्या हाती सोपवलंय म्हणे. तेव्हाच त्यांच्याच समोर डोक्यात अक्कल नसल्यासारखी यमुना वागते. म्हणजे मुळात नाहीच आहे तिच्यात. मांना ती मोठ्याने ओरडून सांगते की मा, हे सगळं कांड कोणाचं आहे ना, त्याची आयडिया आहे मला. आता उगाचच वाढीव तमाशा कशाला म्हणूनच मा तिला गप्प राहण्याचा इशारा करतात. आता फार कौतुकाने मा त्या आलेल्या अधिकाऱ्यांना सांगतात की अहो, तुम्ही ज्या मुलाची म्हणजे आमच्या चिकूची चौकशी करताय ना, खरं तर त्याला सांभाळणारी तिची खरी आई आहे. फार लाघवी आणि गोड मुलगी आहे बरं का. चिकूला खूप छान सांभाळते आहो ती. पण ते स्पष्ट सांगतात की तुम्ही जे बोलताय त्याची खात्री करून तरी घ्यावी लागेलच आम्हाला. आता काय झालं मा, माझी तर बोलतीच बंद होते. तेव्हा ते साहेब मांना स्पष्ट सांगतात की अहो, तुम्ही एवढं कौतुक ज्यांचं करताय त्यांना बोलवा तरी एकदा. तेव्हा मा अमृताला 2-3 हाका मारतात. अमृता येते. तेव्हा मा अमृताची ओळख त्यांच्याशी करून देतात की ही माझी मोठी सून म्हणजेच चिकूची आई. खूप छान आहे बरं का ही मुलगी. खूप गोड आणि लाघवी आहे. चिकूचा तर खूप लळा आहे हिला. तेव्हा ते विचारपूस करतात की मग चिकू तुमचा आहे तरी कुठे? अमृता उत्तर देते की आहे ना, आतमध्ये खेळतोच आहे. आता त्यांना चिकूला बघायचंही असतं, खात्री करून तर घ्यावी लागते. त्यावर यमुना नाग खूपसं सांगते की आहे ना, आमचं चिकू घरातच आहे. अमृता जा, तू घेऊन ये त्याला. तेव्हा ते साहेब त्याला खडसावतात की थांबा, उगाचच तुम्ही आमच्या कामात इंटरफेअर करू नका. तेव्हा अमृता घरातल्या सगळ्यांसोबत त्या साहेबांसोबतच तिच्या रूममध्ये जाते. पण चिकू तिथे नसतोच. आता उदयलाही धक्का बसतो. उदयला अमृता विचारते की चिकू कुठे आहे? तेव्हा तो सांगतो की तो नाही आहे इथे. हे कोण आहेत? आता अमृता इतकी चिडते, असं काय करताय? हे चाइल्ड वेअरमधून आले आहेत. तेव्हा मध्येच माना खूप असते. ती सांगते की अमृता, अगं असं काय करतेस? अगं मगाशी तू त्याच्यासोबत गाडी गाडी खेळत होती आणि नंतर त्याला रूममध्ये घेऊन आली. कुठे आहे तो? तेव्हा मात्र त्या अधिकाऱ्यांना खूपच कमाल वाटते. मॅडम मानाच आता टोमणा मारतात की कमाल आहे. नाही म्हणजे लेकराचा इतका लळा असलेली आई त्याला असं दुसरीकडे कुठे सोडेल आणि मूल कुठं आहे हे सुद्धा माहीत नसावं. तेव्हाच कावेरी गालातच हसते. याचा अर्थ यश आणि कावेरीचा बहुतेक प्लॅन दिसतो या. मा आता शेवटी लाडीगोडीनेच बोलणार ना. शेवटी धर्माधिकाऱ्यांच्या इज्जतीचा सुद्धा सवाल आहे. मग काय, मा त्यांना सांगतात की अहो, इथेच कुठेतरी खेळत असेल, आपण हॉलमध्ये जाऊन बघूयात ना. पण इतक्यातच आता छोट्या गोष्टीचा मोठा भाऊ होतो आणि तेही काकूमुळे. काकू विचार करते की अरे देवा, मगाशी तर मी अमृतासोबत चिकूला वॉशिंग मशीनपाशी पाहिलं होतं. म्हणजे चिकू तिथे तर नसेल ना. आणि ती घाबरतच मोठ्याने चिकूला ओरडतच पळत सुटते. आता सगळ्यांना धक्का बसतो. मा विचार करतात की चिकूच्या नावाने ओरडून ही अशी कुठे पळत गेली. यमुना विचार करते की मा, चल आपण ना तिच्या मागे जाऊन बघूयात. सर्वच जण आता तिच्या मागे जातात. नेमकी काकू वॉशिंग मशीनपाशी येते आणि वॉशिंग मशीन तर चालू असतं. ते पाहून ती अवाक होऊन जाते, पूर्णपणे हादरून गेलेली असते. यमुना काकूला विचारते की काकू, अगं काय झालं? तू अशी पळत का आलीस? चिकूला हाका मारत आली होतीस ना, आणि मग वेड्यासारखं इथे मशीन समोर का उभी राहिलीस? काय झालंय नक्की? तेव्हाच काकू, तिला ना काय बोलावं काहीच सुचत नसतं. ततपप करायला लागते, बोबडी वळलेले असते. मान तिला शांत व्हायला सांगतात आणि मग विचारतात की काय झालंय नक्की, तू इथे का आलीस? तेव्हाच काकू खुलासा करते की मगाशी मी अमृतासोबत चिकूला पाहिलं होतं. म्हणजे अमृता, तू कपड्यांसोबत चिकूला मशीनमध्ये? पुढे तिच्या तोंडून शब्दच फुटत नाही. सर्वांच्या पायाखालची जमीनच हादरते. पण कावेरी बघा, अजिबात घाबरलेली नाही आहे. याचाच अर्थ चिकू कुठे आहे
हे बहुतेक तिला माहिती असावं. सर्वच जण धक्क्याने त्या मशीनकडे पाहतच राहतात. पण अमृताचे काही खैर नाही आहे आता. तेव्हा पटकन उदय धावत येतो. उदय आणि अमृता दोघेही मिळून मशीनमधले कपडे बाहेर काढून फेकत असतात. तर अमृतावरती इतक्या रागावतात, भडकतात की अमृता, अगं कुठे लक्ष असतं तुझं? आता ते दोघे जण म्हणजे ते अधिकारी समोर आहेत म्हणून मुद्दामच शब्दांची फेरफार करतात की नाही म्हणजे लक्ष असतं तुझं. अगं पण आज हलगर्जीपणा कसा काय केलास तू? तुला माहिती कसं नाही की चिकू गेला तरी कुठे? आता मशीनमधले सगळे कपडे बाहेर फेकले जातात, पण चिकू तिथे कुठेच सापडत नाही. तेव्हा कुठे सगळ्यांच्या जीवात जीव येतो. पण कावेरी अजूनही गालात त्या गालात हसते. दोघेही एक उसासा टाकत सांगतात की चिकू नाही आहे इथे. हात जोडून देवाचे आभार मानतात. घरात जो काही भयानक प्रकार चालू आहे ना, त्या छोट्याशा मुलाला घेऊन ते साहेब आणि मॅडम असल्या अवाक होऊन बघतात. त्यांना सुद्धा खूपच आश्चर्य वाटतं या लोकांचं. आता अमृता स्वतःबद्दल फुशारक्या मारत मांना सांगते, मावशी अगं मी म्हटलं ना, बघितलंस की नाही, चिकू नाही आहे इथे. माझ्याकडून त्याच्या बाबतीत असता हलगर्जीपणा होणारच नाही आहे. विचारतात की मग चिकू गेला तरी कुठे? आता कावेरीचं बघा, फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं आहे की कावेरीने नक्की त्याला गायब कसं केलं. अमृता जेव्हा वॉशिंग मशीनला कपडे लावत होते तेव्हाच कावेरी चोर पावलाने येऊन चिकूला घेऊन गेली होती. आता फ्लॅशबॅकमध्ये बघा, कावेरी चिकूला घेऊन येते ती यशकडे. चिकूला सांगते की बाळा, फक्त काही तासांचा प्रश्न आहे, त्यानंतर तू फक्त माझ्याच जवळ असशील. यशकडे ती त्याला सुपूर्द करते. पण तिला इतकं टेन्शन आलेलं असतं बघा. वाटलंच होतं हा सगळा प्लॅन नक्कीच यश आणि कावेरीचा असणार आहे. आता कावेरी इतकी रडकुंडीला आले म्हटल्यानंतर यश तिची समजूत घालतो की कावेरी, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. ही लढाई, हे चॅलेंज फक्त आपण जिंकणार आहोत. आणि तुम्ही चिकूची तर काळजी अजिबात करू नका, नाहीतर मला तुम्हाला सुद्धा उचलून डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल. पण कावेरी काही हसतच नाही. तिचं लक्ष घड्याळाकडे जातं. पुन्हा यश तिला सांगतो की कावेरी, म्हटलं ना मी, चिकू आता फक्त आपल्याकडे असेल आणि तुम्ही काळजी करू नका, असं सांगून यश चिकूला घेऊन तेथून बाहेर पडतो. म्हणजेच काय, कावेरीने चिकूला आणून दिलं, पण यशने फोन करून त्या साहेबांना बोलवलं. कावेरीला खूप टेन्शन येतं. ते म्हणजे तिला काही झालेलं नाही आहे, पण मांचा तर गैरसमज होऊच शकतो ना. आता कावेरी त्या साहेबांसमोरच मुद्दाम अमृताला जाब विचारण्याची नाटकं करते. सर, तुम्हीच मला सांगा की कोणती आई इतकी निष्काळजी असू शकते? कुठल्या हक्काने ही चिकूची जबाबदारी घ्यायचं म्हणते? आणि तुम्हाला खरंच असं वाटतं की चिकूला ही नीट सांभाळू शकेल? घरातले सगळेच जण आता अमृतावरती इतके चिडलेले असतात. तेव्हाच सरसुद्धा जाब विचारतात की अहो, आता गप्प उभ्या का आहात? उत्तर द्या ना, कुठे ते बाळ? तेव्हा सांगतात की हे बघा, आपण त्याची उलट तपासणी नंतर घेऊया. आपण आधी चिकूला शोधूयात. घरातले सगळेच जण एक एक कोपरा ना कोपरा शोधून काढत असतात. जिकडे तिकडे हाका मारून सगळ्यांची पळापळ चालू असते. सर्वांच्या जीवाला नुसता घोर लागलेला असतो. काय करावं काही सुचेनासं होतं. तर मनातच देवाचा धावा करत असतात. त्यात कावेरीसुद्धा नाटकेपणा करते. ती सुद्धा चिकूला शोधत राहण्याचं नाटक करते, जेणेकरून कोणाला संशयच येत नाही. तेव्हा सर्वच जण अक्षरशः रडकुंडीला आलेले असतात. आता काय करावं काहीच सुचेनाचं होतं. तेव्हाच ते सरसुद्धा जाब विचारतात की अहो, तुमच्या घरातली लोक इतकी बेजबाबदार कशी असू शकतात? हे बघा, ते छोटं मूल कुठे ते पटकन बघा, नाहीतर तुमच्या विरोधात असल्या हलगर्जीपणासाठी ना आम्हाला तक्रार करावी लागेल. इतक्यातच यश आनंदाने चिकूला खेळवत घेऊन आलेला असतो. पण कावेरीनेच फोन करून त्याला बोलावून घेतलेलं असतं की हॅलो, तुम्ही पटकन आतमध्ये या. आता यश तर येतो. सर्वच जण तिथे उपस्थित असतात घाबरलेले. सगळ्यांचे चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघून यशलाही थोडा धक्का बसतो. येऊन विचारतात की यश, चिकू तुझ्याकडे होता? यश आता बिनधास्तपणे सांगतो की हो, कावेरीनेच आणून दिलं माझ्याकडे. आता मात्र सगळ्यांची नजर खिळते ते कावेरीवरती. तर तिच्यावरती इतक्या भडकतात, म्हणजे चिकू कुठे हे तुला चांगलं माहिती होतं तर.
इतकी बेजबाबदार कशी आहेस ग तू? इथे आमच्या जीवात जीव राहिला नाही. ज्या पद्धतीने अमृताची बाजू घेऊन कावेरीवरती डाफरतात ना, तीच कावेरी त्यांनाच आता जाब विचारते. मग हा प्रश्न मी तुम्हालाही विचारते, अमृता इतकी बेजबाबदार कशी असू शकते? एखादी वस्तू हरवावी तसं हरवलं त्यांनी चिकूला. अशी असते का आई? आता काय झालं नाही घडाघडा बोला जरा. एवढा वेळ कावेरीला बोलताना टोमणे मारताना तोंड जास्तच उचकटलं होतं ना. अमृताचा प्रश्न आला की मूग गिळून गप्प उभ्या. आई कितीही कामात असले ना तरीसुद्धा आपल्या बाळाकडे तिचं व्यवस्थित लक्ष असतं. आणि या बाबतीत आमच्या जाऊबाईकडे अंधारच आहे. यशला प्रश्न विचारते की तुम्ही मला सांगा, चिकू किती वेळ झालं तुमच्याकडे? यश उत्तर देतो की 1 तास तरी झालं. डोळे वठारून अमृताकडे बघतात. 1 तास झाले आणि आमच्या जाऊबाई तर चिकूकडे त्यांचं लक्षच नाही आहे. या बाबतीत मात्र त्यांचा उजेड आहे. कावेरी अमृताकडे जाते. या वयाच्या बाळाला आई 1 सेकंदसुद्धा नजरेआड होऊ देत नाही. आणि आमच्या जाऊबाई गेले 1 तास झालं बाळ कुठे हे सुद्धा यांना माहीत नाही. मांना ती आता जाब विचारते की काय झालं हे सगळं बेजबाबदारपणाचं वागणं वाटत नाही का तुम्हाला? आणि तेव्हाच ती शांत होते. त्या आलेल्या सर मॅडम दोघांनाही सांगते की चिकू हा माझ्या बालमैत्रिणीचा मुलगा आहे. ॲक्सिडेंट झाल्यानंतरचं तो प्रसंग आपल्याला पुन्हा फ्लॅशबॅकमधला दाखवला आहे की कावेरीने काऊला वचन दिलं होतं की कावेरी चिकूची आई होऊन राहील. ती त्याचा आई बनूनच सांभाळ करेल. अहो चिकूमुळेच तर मी या घरात आले. चिकूमुळेच तरी माझं या घराशी नातं जोडलं गेलं. तेव्हा यमुना काकू या दोघी नाक मुरडतात कावेरीकडे बघून. त्यांना शेवटी दुसरं काय जमतं ना. तेव्हा यशसुद्धा पुढे येऊन कावेरीची बाजू घेतो. तो शिर्के साहेबांना सांगतो की हे बरोबर आहे. कावेरी खऱ्या कोण आहेत हे जोपर्यंत माहिती नव्हतं तोपर्यंत कावेरीबद्दल आणि चिकूच्या नात्याबद्दल कधी कोणाला डाऊटच नव्हता. उलट किती छान आई म्हणूनच त्यांनी सांभाळलंय चिकूला. घरातल्या सगळ्यांना तो विचारतो की यामिनी तू सांग, कावेरीकडून कधी कोणता हलगर्जीपणा झालाय? काकू तू सांग. सगळ्यांची तोंडं बंद असतात. कोणाच्या तोंडून शब्द फुटणारच नाही ना. पण तरीसुद्धा कावेरीचं कौतुक सोहळा ऐकूनच मांचे कान किटलेले असतात ना. त्या उदयला शिर्के साहेबांसमोर घेऊन येत सांगतात की तुम्हीच मला सांगा की हा माझा मोठा मुलगा उदय म्हणजेच चिकूचा जन्मदाता आणि अमृता ही त्याची दुसरी बायको. आता जर त्यांना वाटत असेल की आई वडील म्हणून आपल्या मुलाचा सांभाळ आपणच करावा तर त्यात गैर काय आहे? तुम्हाला माझं काही चुकीचं वाटतं का? शिर्के साहेब स्पष्ट उत्तर देतात की अजिबात नाही. कावेरी पुढे कोणाला काही बोलत नाही, पण गुपचूप जाऊन यशकडून चिकूला घेऊन येते. त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते आणि त्याला त्याच्या बापाकडे उदयकडे सोपवून देते. पण दुसऱ्याच सेकंदाला ती खडसावून जाबसुद्धा विचारते. एका प्रकारे ती उदयची कान उघडणीच करते. उदय भाऊजी तुम्ही मला सांगा की किती वेळा तुम्हाला असं वाटलं की आपण कधीतरी चिकूसोबत खेळावं, त्याच्याशी थोड्याशा गप्पा माराव्यात? तुम्ही मला सांगा तुम्ही किती वेळा माझ्याकडून चिकूला घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला? तेही जाऊ देत. कधी रात्री अपरात्री जर तो रडायला लागला तर तुम्ही कधी आलात धावून त्याच्यासाठी? नातं असं गृहीत धरता येत नाही, तर ते टिकवण्यासाठी जुळवण्यासाठी तसे प्रयत्न करावे लागतात. मग मूल कितीही लहान असलं तरी किंवा नातं कितीही कोवळं असलं तरी. बाकीच्यांना मात्र काही फरक पडत नाही. ते कावेरीच्या या बोलण्याला इतके वैतागून जातात ना. पण मला असं वाटतं की बहुतेक उदयचे ना खरंच डोळे आणि कान दोन्ही उघडलेत. पण खरं तर कावेरीने चिकूला असं घेण्याचा प्रयत्न करायला नको होता. 48 तासांची मुदत घेऊन चॅलेंज करून. का माहिती आहे, 2च दिवसात जर अमृता इतकी वैतागत असेल तर हळूहळू चिकूमुळेच
कदाचित अमृताचं खरं रूपही बाहेर पडलं असतं. हळूहळू तिचे खरे रंग मान नाही दिसले असते. पण इथे कावेरीचं मातृत्व आडवं ना. जाऊ देत, आजचा भाग संपतोय, पुढे बघूयात. पुन्हा एकदा अमृताचा पुळका येत माने कावेरीच्या बाबतीत मातीच खाल्ली. कारण कावेरी आणि चिकूचे संबंध कायमचे संपल्याचं जाहीर करून त्यांनी स्वतः चिकूला सांभाळण्याची जबाबदारी उचलली. मानच्या डोळ्यावरची अमृता नावाची झापडं कधी पडणार आहेत ना, काही कळतच नाहीये. कावेरी हताश निराश होऊन जाते. पण यश तिला हिंमत देतो की कावेरी, अजूनही 12 तास आहेत आपल्याकडे आणि मी माझ्या बायकोला असं हरताना नाही बघू शकत. दुसऱ्या दिवशी उदयला चिकूला पाटावर घेऊन बसायला सांगतात आणि त्या स्वतः औक्षण करणार असतात. औक्षणाचा ताट कावेरी तयार करतेच, पण अमृता मुद्दामच तिला डिवचते, हिणवते. तिच्या हातून ताट हिसकावून घेत सांगते की आता फक्त काही तास उरलेत, त्यानंतर चॅलेंज तू हरशील. आणि तसंही आता चिकूशी तर तुझा काहीच संबंध उरलेला नाही आहे ना. एका प्रकारे ते कावेरीच्या जखमेवर मीठ